नमस्कार, मी साक्षी पांचाळ न्यूज अनकट मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। या बातमीपत्रात आढावा घेणार आहोत टॉप 10 घडामोडींचा। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे युक्रेनच्या 7 तासांच्या दौऱ्यावर काल आगमन झाले। त्यात त्यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली। कोणत्याही भारतीय पंतप्रधानांचा हा पहिलाच युक्रेन दौरा ठरणार आहे। दौऱ्यात त्यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला आदरांजली वाहून बापूंनी आपल्याला दाखवलेला मानवतेचा मार्ग आपण अनुसरला पाहिजे असं मत व्यक्त केलं। नुकतीच बदलापूरमध्ये जी काही एका चिमुकलीवर अत्याचाराची घटना घडली, ही घटना खऱ्या अर्थाने आमच्या मनसेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी पुढे आणली। तेव्हा ती घटना सर्वांपुढे आली असून तोपर्यंत ही घटना दाबूनच ठेवली होती। या घटनेपाठोपाठ राज्यात इतरही अनेक ठिकाणी असेच प्रकार घडत असल्याचं आता पुढे येऊ लागलंय। महाराष्ट्रासारख्या राज्यात लहान मुलींवर बलात्काराच्या घटना होत आहेत। अशा वेळी वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांसारखी महाशक्ती आज खऱ्या अर्थाने हवी होती। महाराजांनी रांजाच्या पाटल्यांचे हात पाय कापून जसा चौरंग केला होता, तसेच या नराधमांचं केलं पाहिजे असं स्पष्ट मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले। यवतमाळच्या वणी येथे आयोजित एका सभेमध्ये ते बोलत होते। गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणावरून महाराष्ट्राचं राजकारण चांगलंच तापलंय। मराठा आंदोलकांकडून राज्यभरात विविध लोकप्रतिनिधींना अडवलं जातंय। काल नाशिकमध्ये काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला। यावेळी नाशिकमध्ये मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना मराठा आंदोलकांनी अडवलं आणि मराठा आरक्षणाबाबत त्यांची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली होती। आता या प्रकरणी मराठा आंदोलकांविरुद्ध मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मुंबई महापालिकेने कांदिवली येथे उभारलेला कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र मुंबईसह राज्यभरातील युवक युवतींना रोजगाराच्या असंख्य वाटा खुला करू देणारे दीपस्तंभ ठरणार आहे। विविध व्यावसायिक कंपन्यांच्या सहयोगाने या प्रशिक्षण केंद्रातून येत्या 3 वर्षात 10,000 युवक युवतींना आणि त्यापुढेही सातत्याने प्रशिक्षण देण्यात येणार आहे। त्यामुळे हजारो युवक युवतींना रोजगार उपलब्ध होणार आहे असा विश्वास केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केला आहे। कांदिवली येथे मुंबई महापालिकेने कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र उभारले। या केंद्राच्या इमारतीची पाहणी करण्यासाठी तसेच विविध व्यावसायिक कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल काल 23 ऑगस्ट रोजी आले होते। त्यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांशी संवाद साधला। सण उत्सवाच्या कालावधीत रेशन धान्यातून गोरगरीब लाभार्थ्यांना गव्हाऐवजी ज्वारी देण्यात येते। ऑगस्ट महिन्यात ज्वारीचे वाटप झाले। आता सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात पुन्हा वाटप होणार आहे। राज्याच्या पुरवठा विभागाने तसे आदेश दिले। त्यामुळे अंत्योदय आणि प्राधान्य गटातील 4,96,000 शिधापत्रिका धारकांमध्ये नाराजी सुरू आहे। केंद्र शासनाने नाफेड व राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघाच्या माध्यमातून मे व जून महिन्यात 5 लाख टन कांदा खरेदी करून ठेवलाय। सध्या कांद्याची टंचाई निर्माण झाली आहे। भाव वाढू लागलेत। ही भाववाढी नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्रीय शासनाने साठवलेला कांदा विक्रीसाठी बाहेर काढावा अशी मागणी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापाऱ्यांनी केली आहे। व्हायग्रा, सियालिस, लिविट्रो ही अमेरिकेत बंदी असलेले औषधं घरपोच देण्याचा आमिष दाखवत थेट अमेरिकी नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा अलिबाग पोलिसांनी पर्दाफाश केलाय। त्यासाठी येथील एका रिसॉर्टमध्ये बेकायदे कॉल सेंटरची निर्मिती करण्यात आली होती। पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये 35 जणांना अटक करण्यात आली असून 85 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। मुख्य आरोपी मात्र फरार आहे। राज्यात पावसाचा जोर चांगलाच वाढलाय। अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। मालेगाव तालुक्यात शुक्रवारी अतिवृष्टी झाली। काही भागांमध्ये तर ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यानं पिकांसह जमिनी देखील खरडून गेल्यात। त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। या पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसलाय। मालेगावच्या ग्रामीण भागात रात्री पावसाने धुमाकूळ घातला असून वादळी वाऱ्यासह अतिवृष्टी झाली आहे। खालनेसह काही गावात तर ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे शेती खरडून गेली। काही शेतात तर माती वाहून गेल्यामुळे 5 फुटांपर्यंतचे खड्डे निर्माण झालेत। पिकासह शेती वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। अचानक आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हवालदिल झाले। गणेशोत्सवासाठी गणेश मूर्तीचे आगमन, गणेश मूर्तीचे विसर्जन, गौरी गणपती विसर्जन, परतीचा प्रवास आदींसाठी सार्वजनिक हितोत्सव मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील मुंबई ते सावंतवाडी दरम्यान जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे। गणेशोत्सव
सरावाच्या पूर्वतयारीचा प्रवास म्हणून 5 सप्टेंबर रोजी मध्यरात्री 12 वाजेपासून ते 8 सप्टेंबर रोजी रात्री 11 वाजेपर्यंत या कालावधीत बंदी असणार आहे। तर 5 आणि 7 दिवसांच्या गणेश मूर्तीचे विसर्जन गौरी गणपती विसर्जनानंतर परतीच्या प्रवासासाठी 11 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजेपासून ते 13 सप्टेंबर रोजी रात्री 11 वाजेपर्यंत, अनंत चतुर्दशी 11 दिवसांचे गणेश मूर्तीचे विसर्जन, यानंतर परतीच्या प्रवासाकरिता 17 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजेपासून ते 18 सप्टेंबर 2024 रोजी रात्री 8 वाजेपर्यंत या कालावधीत अवजड वाहनांना बंदी राहणार आहे। गेल्या काही दिवसांपासून शिखर धवनला टीम इंडियाकडून खेळण्याची संधी मिळाली नव्हती। त्याने एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करून आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे। टीम इंडियाचा गब्बर म्हणून ओळखला जाणारा शिखर धवननं धक्कादायक निर्णय घेतलाय। शिखर धवननं क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याची घोषणा सोशल मीडियावर केली आहे। 13 वर्षाहून अधिक काळ क्रिकेट खेळल्यानंतर त्याने आपल्या करिअरला अलविदा म्हणताना भावुक व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर केलाय। वेळ झालीये टॉप 10 मध्ये इथेच थांबायची। तुम्ही पाहत रहा न्यूज अँकर।